Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। भाजपशी हा ओबीसी मतदार जो तेली आहे किंवा माळी आहे, हा मतदार हा भाजपशी अटॅच आहे। भाजपा जे काही एक नॅरेटिव्ह सेट करते आहे त्याला एक पर्यायी प्रभावी असा कोणता पक्ष असेल, तो काँग्रेस होऊ शकते, ती समाजवादी पार्टी होऊ शकते, किंवा शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस असू शकते, ती उद्धव ठाकरेंची शिवसेना असू शकते। म्हणजे त्यांनी पक्ष बघितला नाही, प्रभावी पक्ष जो कोणी विरोधी पक्ष असेल त्याला मतदान केलेलं आहे। प्रकाश आंबेडकर विश्वासार्ह वाटण्याचे कारण आहे की ज्या आक्रमकपणे राहुल गांधींनी कॅम्पेन चालवलं आणि लोकांमध्ये गेले, तो जो विश्वास निर्माण झाला त्या तुलनेमध्ये आणि एकूण देशात पातळीवरती या मतदारांनी विचार केलेला होता की आपल्याला जर या देशात लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला एक देश पातळीवरचा पक्ष पाहिजे जो या भाजपला पर्याय उभा करू शकतो। नमस्कार, मी अनुजा। मुंबई तकवर आपल्या सगळ्यांचं नागपूरच्या दीक्षाभूमीवरून स्वागत आहे। विदर्भात आपण आलेलो आहोत, नागपुरात आपण आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये जर आपण दीक्षाभूमीवर आलो नाही तर नवलच आहे। आणि यासाठी आपल्याला आणखीन एक फॅक्टर लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे की लोकसभा निवडणूक ज्यावेळेला झालेली होती त्यावेळेला याच विदर्भामध्ये डीएमके म्हणजेच दलित, मुस्लिम आणि कुणबी हा फॅक्टर फार महत्वाचा होता आणि तोच फॅक्टर येणाऱ्या या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा तितकाच ग्राउंड लेवलवर ऍक्टिव्ह आहे का हे आपण पाहणार आहोत। खरं तर आज आपण इथे आलेलो आहोत त्याच वेळेला काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा इथे दौरा आहे, नागपुरात ते येत आहेत, दीक्षाभूमीवर सुद्धा ते येत आहेत आणि तसंच त्यांची एक इथे छोटेखानी सभा सुद्धा होणार आहे। संविधान बचाव हा जो मुद्दा होता, जो लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने उचलून धरलेला होता, ज्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात झालेला होता आणि ज्याचा फटका हा महायुतीला महाराष्ट्रामध्ये सुद्धा बसलेला आपण पाहिलेला होता, तोच मुद्दा येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेस कंटिन्यू करू पाहू इच्छिते। पण त्याचा परिणाम हा विधानसभा निवडणुकांमध्ये खरोखर होऊ शकतो का? संविधान बचाव हा नारा इथे तेवढा आता सुद्धा इफेक्टिव्ह आहे का? आणि दलित मतदार जो इथला विदर्भातला आहे तो नेमका कशा पद्धतीने विचार करतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत आणि त्याबद्दल तुमची सुद्धा काही मतं असतील तर ती तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा, कारण की या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मिलिंद कीर्ती सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ज्यांचा या सगळ्या विषयावर अभ्यास सुद्धा आहे आणि त्यांना इथली ग्राउंड रियालिटी जी आहे ती सुद्धा त्याची कल्पना आहे। तर मला सगळ्यात पहिले सर समजून घ्यायचं आहे, तुमचं स्वागत सुद्धा आहे मुंबई तकवर, पण सगळ्यात पहिले समजून घ्यायचं आहे की आत्ताच्या घडीला विदर्भातला हा जो दलित मतदार आहे तो नेमका काय विचार करतोय। तो काँग्रेसच्या बाजूने झुकलेला आहे असं म्हटलं जात आहे, पण या 4 महिन्यामध्ये काही प्रयत्न झालेले आहेत का महायुतीकडनं, खास करून भाजपकडनं, की जेणेकरून तो काँग्रेसकडनं पुन्हा एकदा त्यांच्याकडे परत येऊ शकतो? नमस्कार, आज तकवरती आपलं स्वागत आहे। मुंबई तक आज तक मुंबई तकवरती स्वागत आहे। विदर्भामध्ये लोकसभेच्या दरम्यान आणि त्यानंतर विधानसभा आता येत आहे, 2 महिन्याचा पिरियड त्यामध्ये गेलेला आहे। या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजना महायुतीने आणलेली होती आणि या सोबतच आयुष्यमान भारत आहे किंवा आणखी काही योजना आहेत केंद्र सरकारच्या, या सर्व योजनांचा लाभ सामान्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचावा याकरता महायुतीने प्रयत्न केलेले आहेत। खास करून लाडकी बहीण योजनेचं एक जो माहोल महाराष्ट्रात तयार झाला त्याचा प्रभाव विदर्भात पण आहे आणि दलित मतदारांपर्यंत पण आहे, तसाच तो मुस्लिम किंवा कुणबी या मतदारांमध्ये सुद्धा काही प्रमाणात तो प्रभाव आहे। परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये याचं मतामध्ये किती परिवर्तन होईल हे सांगणं आत्ताच जसं घाईचं होईल असं वाटतं, कारण आणखी 20 दिवस अजून वेळ आहे। या प्रचारामध्ये काँग्रेस कशी आघाडी घेते आणि मग महायुती काय त्याच्यावरती काउंटर आपलं प्रचार यंत्रणा चालवते यावरती सर्व डिपेंड राहणार आहे। पण दलित मतदार किंवा या ग्रुपबद्दल विचार करायचा झाला, ह्या वर्गाबद्दल विचार करायचा झाला तर विदर्भामधलं त्यांचं इन्क्लिनेशन हे कशा पद्धतीने राहिलेलं आहे? आधी ते कुठल्या पक्षांसोबत होते, नंतर कुठल्या पक्षांकडे गेले, त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध पक्षांकडनं कशा पद्धतीने प्रयत्न झाले? कारण की इथे रिपाई गट सुद्धा आहेत, इथे भारिप अर्थात आहे, इथे बसपाचा सुद्धा बऱ्यापैकी इफेक्ट पाहायला मिळालेला होता अलीकडच्या काही वर्षांमध्ये, पण त्याच्यामुळेच इथलं दलित मतदार जे आहेत ते कशा पद्धतीने पक्षांची निवड करतात किंवा पक्ष त्यांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी कसे प्रयत्न करत आलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये? मुळामध्ये दलित मतदार हा काही एक इम्पॅक्ट कॉन्टेक्स्ट आहे असं काही म्हणता येणार नाही आपल्याला। दलितांमध्ये बौद्ध आहेत आणि बौद्धांना सोडून दुसरे जे आहेत मातंग आहेत, चांभार आणि खाटीक, हे 4 फॅक्टर खूपच महत्वाचे आहेत। एकूण ज्या 16 जाती आहेत एकूण अनुसूचित जातीमधल्या, त्यापैकी ह्या 4 जाती ज्या राजकारणामध्ये ह्या प्रभावी आहेत त्यापैकी बौद्ध हा एक इंटॅक्ट आहे
आणि मातंग आणि चांभार आणि खाटीक यांना कधी महायुती, याच्यापूर्वी काँग्रेस असं त्यांना जवळचं आपला पक्ष आहे असं वाटत होतं. परंतु बौद्ध मतदारांच्या संदर्भात असं म्हणता येणार नाही आपल्याला. बौद्ध मतदार हा मुळातच हा आयडिओलॉजीला मानणारा मतदार आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपला विचार मांडला, त्यांनी जे चळवळ चालवली त्याला धरून त्याला मूल्य मानणारा, त्याला विचार आधार मानणारा हा मतदार आहे. आणि म्हणून जेव्हा याच्यापूर्वी रिपाईचे काय गट होते इथे, तर तो मतदार तो त्यांच्यासोबत होता. रिपाई हा पक्ष हा बाबासाहेबांनी स्थापन केला असं त्यांचं म्हणणं आहे. ते असं समजतात की हा पक्ष हा बाबासाहेबांनी स्थापन केलेला आहे. म्हणून आपण मतं ती ही आहेत, ही रिपाईची किती गट होऊ द्या, परंतु रिपाईला मतं आपण दिली पाहिजे असं या मतदाराला वाटत असतं. मधल्या काळामध्ये त्यानंतर कांशीराम आणि मायावती यांनी बसपाचं एक जे वारं देशभर पसरवलं, त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात सुद्धा पडला आणि नागपुरात सुद्धा पडला. म्हणजे नागपुरात सुद्धा चांगली दुसऱ्या क्रमांकाची सुद्धा मतं इथे बसपाने घेतलेली आहेत. आणि त्याच्यापूर्वी रिपाईच्या गटाने सुद्धा, म्हणजे राजाभाऊ खोब्रागड असतील, श्याम खोब्रागड असतील, यांनी सुद्धा दुसऱ्या क्रमांकाची मतं इथे घेतलेली आहेत. हे याचे कारण असं आहे की बाबासाहेबांच्या आयडिओलॉजी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराज या तीन आयडिओलॉजीला, या तीन विचारधारेला धरून हा मतदार असतो आणि त्याप्रमाणे हा मतदान करत असतो. आता बसपा आणि रिपाई या गटाचा प्रभाव हा ओसरत चाललेला आहे. म्हणजे 2014च्या निवडणुकीनंतर हे गट जे आहेत, रिपाईचे वेगवेगळे गट आहेत, ते आता कमकुवत झालेले आहेत. आता आपल्याला वंचित बहुजन आघाडी हा एक गट प्रभावी दिसतोय आणि त्याच्या खालोखाल मग बसपा दिसतोय. आनंदराज आंबेडकर किंवा इतर जे काही लोक आहेत त्यांचा एवढा प्रभाव नसला तरी पण त्यांचे काही कार्यकर्ते आहेत. मात्र आता जो मतदार 2019 मध्ये जे मतदान झालं दलितांचं आणि 2024 मध्ये जे मतदान झालेलं आहे, ते मतदान जे झालं आहे ते संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. म्हणजे बघा, हे वैचारिक जो वारसा आहे बाबासाहेबांचा, लोकशाहीचा, संविधानाचा, त्याला धरून या मतदारांनी मतदान केलेलं आहे. परंतु दलितांमधला दुसरा जो गट आहे, म्हणजे मातंग आहे किंवा चांभार आहे, खाटीक आहे, तर हे जे दुसरे कास्ट आहेत, या कास्टनी या जो आहे संविधान बचाव किंवा लोकशाही धोक्यात आहे याकरता मतदान केलं पाहिजे असं त्यांच्यात वारं नव्हतं. परंतु 24च्या याच्यामध्ये बौद्ध जो मतदार आहे, खास करून आंबेडकरी विचाराचा जो मतदार आहे, त्यांनी या विचाराला महत्व दिलं की संविधान धोक्यात आलेलं आहे, संविधान आपल्याला वाचवलं पाहिजे, या देशातली लोकशाही धोक्यात आलेली आहे, या लोकशाहीवरती हल्ले होत आहेत आणि यापासून जर बचाव करायचा असेल आपल्याला, तर आपल्याला एक सक्षम पर्याय जो महायुती किंवा भाजपा जे काही एक नॅरेटिव्ह सेट करते आहे, त्याला एक पर्यायी प्रभावी असा कोणता पक्ष असेल, तो काँग्रेस होऊ शकते, ती समाजवादी पार्टी होऊ शकते, किंवा शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस असू शकते, ती उद्धव ठाकरेंची शिवसेना असू शकते. म्हणजे त्यांनी पक्ष बघितला नाही, प्रभावी पक्ष जो कोणी विरोधी पक्ष असेल त्याला मतदान केलेलं आहे. पण हाच मुद्दा येतो, म्हणजे तुम्ही जे म्हणताय त्या अनुषंगाने की ते मतदान जे झालं ते भाजप विरोधी अशा हिशोबाने मतदान झालं, मोदी विरोधी अशा प्रकारे ते मतदान झालं. कारण ती एक भीती निर्माण झालेली होती की हे सरकार पुन्हा आलं तर कदाचित आपलं संविधान बदलू शकतं, कदाचित आपलं आरक्षण धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे पण त्याच्यामध्ये काँग्रेस हा पर्याय त्यांना का तेवढा सक्षम वाटला किंवा काँग्रेसच त्यांना पर्याय का निवडावा असा वाटला, आणि अर्थात त्यांचे इतर महाविकास आघाडीचे घटक पक्ष त्यांना त्यावेळेला वंचितची साथ घ्यावीशी का नाही वाटली, त्यावेळेला त्यांना बसपाची साथ घ्यावीशी का नाही वाटली, किंवा इतरही इथे गट आहेत असे, त्यांची साथ घ्यावीशी का नाही वाटली, काँग्रेसबद्दल ती विश्वासार्हता कशी निर्माण झाली? एकूण आपण बघितलं गेल्या 10 वर्षातलं जे राजकारण आहे, म्हणजे मोदी सरकार आल्यानंतरचं हे राजकारण जे आहे ते एकाधिकारशाहीचं राजकारण होतं. ते निरंकुशता, म्हणजे एका आपल्या विचाराचं जे काही असेल त्यांना पेरायचं, त्या पद्धतीनं हे राजकारण झालं, त्या पद्धतीनं धोरणं राबवण्यात झाली, त्या पद्धतीनं कायदे बदलण्यात आले. म्हणजे आता वर्गीकरणाचा आता एक सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिला असता, पण त्याच्यापूर्वी जे कामगाराचे कायदे असतील किंवा आरक्षणासंदर्भातले ईडब्ल्यूएस आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, मग ओबीसी आरक्षण असेल, हे जे काही उभं झालं एक, त्याच्यामधनं असं एक बौद्ध मतदारामध्ये असं झालंय की हे आपल्या आरक्षणापर्यंत हे आता पोहोचू शकतं. आणि मग आपलं आरक्षण आणि लोकशाही, या देशात लोकशाही जर वाचली नाही तर आरक्षण वाचणार नाही, संविधान वाचलं नाही तर आरक्षण राहणार नाही. हा एक जो भाग आहे, तो भाग त्याच्या संदर्भामध्ये विश्वास निर्माण करण्यामध्ये काँग्रेस प्रभावी ठरली असं मला म्हणता येईल. त्या तुलनेमध्ये प्रकाश आंबेडकरची वंचित बहुजन आघाडी सुद्धा त्या पद्धतीने, ज्या अग्रेसिव्हली काँग्रेसने आणि खास करून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली, त्यानंतर दलित कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांची मतं ऐकून घेतली, लोकांमध्ये गेले, ते सामान्य लोकांशी भेटले,
तर तो जो विश्वास निर्माण झाला तो प्रकाश आंबेडकरांना निर्माण करता आला नाही. आणि मायावतीचा प्रश्नच नाही. मायावती तर गेल्या 10 वर्षापासून त्या कोणत्याही मुद्द्यावरती बोलत नाहीत. केवळ आत्ता सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आला वर्गीकरणाचा त्या संदर्भात त्या बोलल्यात आणि त्याही काँग्रेसवर टीका करणाऱ्या ते बोलल्यात. म्हणजे भाजपला टीका करणाऱ्या त्या बोलल्या नाहीत. त्यामुळे हा जो बौद्ध मतदार आहे, हा आंबेडकरी मतदार आहे, त्यांना मायावती हा विश्वासार्ह चेहरा वाटला नाही. त्याची कारणं ही आहेत. प्रकाश आंबेडकर विश्वासार्ह न वाटण्याचे कारण आहे की ज्या आक्रमकपणे राहुल गांधींनी कॅम्पेन चालवलं आणि लोकांमध्ये गेले, तो जो विश्वास निर्माण झाला त्या तुलनेमध्ये आणि एकूण देश पातळीवरती या मतदारांनी विचार केलेला होता की आपल्याला जर या देशात लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला एक देश पातळीवरचा पक्ष पाहिजे जो या भाजपला पर्याय उभा करू शकतो. आणि त्यामुळे हे जे मतदान झालं हे 24चं हे या पद्धतीने झालेलं होतं आणि त्याला म्हणून एक काँग्रेस हा विश्वासार्ह पक्ष वाटला. आता ही सगळी झाली पार्श्वभूमी. आता आपण विधानसभेकडे येऊया. सो लोकसभेमध्ये हा जो फायदा विदर्भ पट्ट्यामध्ये काँग्रेसला झाला तो कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने काही प्रयत्न केले का? म्हणजे आता ठीक आहे, आता राहुल गांधी येत आहेत, पण हे अगदी निवडणुकांच्या तोंडावर झालेली गोष्ट आहे. मधल्या या 4 महिन्यांमध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा त्या मतदारांपर्यंत पोहोचणं किंवा पुन्हा एकदा आपले जे म्हणणं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, ते मतदार आपल्यासोबत कायम राहावे याच्यासाठी काँग्रेसने काही विशेष प्रयत्न केले का? काँग्रेसनं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की लोकसभा निवडणुका झाल्यानंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीतले जे नेते आहेत, म्हणजे खास करून शुगर लॉबीतले नेते आहेत किंवा मग सहकार क्षेत्रातले नेते आहेत, त्यांना असं स्वप्न पडायला लागले की आता हा मतदार जो काही आता आपल्याकडे टर्न झालेला आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येणं 100% नक्की आहे. आणि म्हणून ते अति आत्मविश्वासात राहिलेले आहेत आणि त्यांनी मधल्या काळात जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते केलेले नाही. परंतु त्याचवेळी दलितांमधले जे कार्यकर्ते आहेत, मी आता काही मला मिटिंगा माहीत पडल्यात की काही इंटेलेक्च्युअल आहेत त्यांच्या मिटिंग्स सुरू होत्या आणि आता पण सुरू आहेत. तर हा जो मतदार आहे हा मतदार काँग्रेसला पण मतदान करणार नाही. काँग्रेसच्या नेत्याने आपल्यापर्यंत आले काय, मत मागितलं काय, आपल्यापर्यंत पोहोचलेत काय, काय कन्व्हिन्स केलं काय, हे बघणार नाही. हा मतदार जो आहे तो कार्यकर्ता हा विचारावर चालतो आणि म्हणून त्यांच्या मिटिंग सुरू झालेल्या आहेत. म्हणजे माझ्यापर्यंत पण काय माहिती येते त्याची इन्फ्लुएन्स येत राहतात की त्यांच्या इंटेलेक्च्युअल लोकांच्या काही मिटिंग सुरू आहेत, म्हणजे मिडल क्लासच्या काही मिटिंग सुरू आहेत, जे सरकारी नोकरीत आहेत किंवा आणखी काही इतर क्षेत्रात आहेत, प्राध्यापक आहेत, वकील आहेत, यांच्या पण मिटिंग सुरू आहेत. काही कार्यकर्त्यांच्या मिटिंग सुरू आहेत, काही एनजीओच्या मिटिंग सुरू आहेत की ज्यातनं त्यांचं चाललंय मंथन चाललं आता की पुढच्या 15 दिवसात आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने हे चाललेलं आहे. काँग्रेसनी म्हणाल तुम्ही की काय तयारी केली या संदर्भामध्ये, एक राहुल गांधी आता येत आहेत, त्याचा किती प्रभाव पडेल आता हे सांगणं आता आजच कठीण आहे, परंतु पुढच्या 2-3 दिवसामध्ये याचा प्रभाव आपल्याला निश्चितपणे दिसून येईल. आणि दुसरीकडे मग येतं भाजप. कारण विदर्भातली ही प्रॉमिनंटली लढाई पाहिली तर ती काँग्रेस विरुद्ध भाजप अशा पद्धतीने असते. जवळपास मी चुकत नसेल तर 41 जागांवर त्यांचा एकमेकांसमोरच सामना आहे. तर अशा परिस्थितीमध्ये हा मतदार जर दूर जात असेल तर तो आपल्याकडे आणण्यासाठी किंवा ऍटलीस्ट त्यांच्या मनात जो संभ्रम तयार झालेला आहे असं भाजपचं म्हणणं आहे, कारण तो फेक नरेटिव्ह आहे असं भाजप म्हणते, तर तो जर तयार झालेला असेल तर तो दूर करण्यासाठी भाजपने सुद्धा यासाठी काही विशेष प्रयत्न विदर्भातल्या पट्ट्यामध्ये केले का की जिकडे दलित मतदार खूप इन्फ्लुएन्शियल ठरतात? नाही, भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे आता उत्तर नागपुरामध्ये बौद्ध जातीचा मतदार दिलेला आहे, म्हणजे बौद्ध धर्माला मानणारा डॉक्टर मिलिंद माने. याच्यापूर्वी 2014 ते निवडून आलेले होते आणि त्याच्या सोबतच त्यावेळेस चंद्रपूरमध्ये श्यामकुवर म्हणून होते, नाना श्यामकुवर, ते बौद्ध होते, ते निवडून आले होते. म्हणजे भाजपचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. हे तर उमेदवार तुम्ही म्हणताय ना, मी ग्राउंड लेवलवरची परिस्थिती सांगतो ना की म्हणजे हे उमेदवार झाले. आता जे बौद्ध मतदार आपल्याकडे वळावे याच्याकरता भाजप आपल्या पद्धतीने प्रयत्न करते आहे, परंतु त्यावेळीस जे दलितांमधले किंवा बौद्धांमधले काही जे कार्यकर्ते आहेत ते त्यांना प्रतिसाद देत नाहीत. यासाठी देत नाही की मी तुम्हाला सांगितलं की हा वैचारिकतेने बांधलेला मतदार आहे, याला वळवणं सहसा म्हणजे शक्य नसते. म्हणजे जसं काही फ्लोटिंग होत असतात, एखादी लहर आली म्हणजे लाडकी बहीण योजना आली तेव्हा वाहून गेले लोक, तसा प्रकार हा यात नसतो. हा खूप वैचारिकतेने आणि विचारपूर्वक मतदान करत असतो. म्हणून या मतदाराला आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं ओळखतो की हा एक सजग राजकीय मतदार आहे. आणि आता युतीनी, महायुतीनी, भाजपनी, शिवसेनेनी, एकनाथ शिंदे आहेत मुख्यमंत्री, त्यांनी प्रयत्न केले. त्यांना म्हणजे असं म्हणता येईल की आता सीएसडीचा जो मागचा हे होता रिपोर्ट होता, एवढं 15% मतं मिळालेली आहेत दलितांपैकी ज्यांना महायुतीला. तर ती मतं आताही पण 10-15% मतं तर जाणारच आहेत, हे आपण मानून चालू आहे.
की 10-15% मतं किंवा 20% होतील असं म्हणूया आपण, 5% आणखी वाढ होईल आपण. परंतु फार त्याचा प्रभाव पडेल म्हणजे महायुतीने प्रयत्न केल्यानंतर, भाजपने प्रयत्न केल्यानंतर त्याचा प्रभाव पडेल असं काही दिसत नाही. मग आत्ताच्या परिस्थितीमध्ये विदर्भामध्ये भाजप ही कुठल्या मतदारांवर जास्त फोकस्ड आहे की हा मतदार आपल्यापासून दुरावलेला आहे, मुस्लिम मतदार काय साथ देईल असं 100% अजिबातच सांगता येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जो डीएमके मधला के फॅक्टर आहे, कुणबी फॅक्टर आहे, त्याच्यावर जास्त फोकस्ड आहे. तुमच्या नजरेतनं काय तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे या 4 महिन्यांमध्ये की भाजपने या विशिष्ट समाजावर आपलं लक्ष केंद्रित केलंय विदर्भामध्ये? भाजपनी डीएमके मधला मराठा सोडून कुणबी आणि जो ओबीसी वर्ग आहे आणि दलितामधला जो बौद्धतर मतदार आहे त्यांना टार्गेट केलेलं आहे. आणि त्यांना फोकस करून आता जे उमेदवाराचं जे काही डिस्ट्रीब्युशन झालं ते पण त्या पद्धतीने झालेलं आहे की बौद्धांपेक्षा इतरांना महत्त्व द्यायचं आणि त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे. पण त्यावेळेस आपल्याला जर आपण बौद्ध मतदारासंदर्भात बोलत असाल तर भाजपने एक खेळी खेळलेली आहे की बौद्ध मतदारांचं डिवायडेशन कसं होईल. मग ते अपक्ष उमेदवार असतील किंवा इतर वंचित बहुजन आघाडीचे बीएसपी असेल की आणखी कोणते जे पक्ष आहेत, छोटे पक्ष, त्यांचं सुद्धा त्यांना जास्तीत जास्त संख्येने उमेदवार उभे केलेले आहेत आणि ते डिवायडेशन त्याच्यावरती हे सर्व मतदार आहे महायुतीचे. पण मग महायुतीचा इथला हा फेस कोण आहे नेमका? कारण की महायुती म्हणण्यापेक्षा खास करून भाजप पुन्हा एकदा की एकीकडे भाजपचं महाराष्ट्रव्यापी नेतृत्व पाहिलं तर सध्याच्या घडीला नंबर 1 नाव येतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, की तेच भाजप महाराष्ट्राचा चेहरा पाहिला जातो. दुसरं नाव येतं ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे. हे दोघेही नेते विदर्भातले आहेत. तर एक्झॅक्टली तर मग विदर्भामध्ये भाजपचा तो चेहरा कोण आहे की ज्याच्याकडे पाहून हा ओबीसी कुणबी मतदार किमान त्यांचा त्याच्यावर प्रभाव पडू शकतो किंवा तो नेता त्यांना आपलासा वाटू शकतो? नाही, याच्यामध्ये तुम्ही जे नाव घेतलं आहे, एकच सेकंड, सॉरी, यासाठी थांबवते कारण की हेच काँग्रेसचं बघायचं झालं तर त्यांच्याकडे वडेट्टीवार आहेत, त्यांच्याकडे नाना पटोले आहेत, त्यांच्याकडे सुनील केदार आहेत, प्लस राहुल गांधी येऊन इथे हेच मुद्दे मांडताना आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. त्यामुळे तिकडे असे वेगवेगळे चेहरे आहेत. हे भाजपच्या बाबतीत कसं? भाजपा बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणायचं असेल तर एक देवेंद्र फडणवीस हाच ओबीसी मधला एक म्हणजे प्रभाव पाडणारा चेहरा आहे ओबीसीवरती. पण त्याच्या जोडीला आता बावनकुळेंना मागच्या काही वर्षामध्ये लिफ्ट मिळालेली आहे आणि एक महाराष्ट्रातला फेस, ओबीसीचा फेस म्हणून बावनकुळे पुढे आलेले आहेत. त्याच्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार हे नाव तुम्ही विसरू शकत नाही की जेव्हा भाजपची सत्ता नव्हती 2014 त्याच्या आधीपर्यंत सुधीर मुनगंटीवार हा विदर्भातला ओबीसींचा चेहरा होता भाजपचा. त्याच्या आधी आपण असं म्हणूया की खुशाल बोपचे असतील किंवा आणखी काही लोक होते विदर्भामध्ये जे भाजपमध्ये काम करायचे. इथे बळवंतराव ढोबळे होते नागपुरामध्ये, हा भाजपचा फेस होता नागपूरमधला. याच्यापूर्वी पश्चिम नागपुरामध्ये जी पहिल्यांदा भाजपला यश मिळालं विदर्भामध्ये ते होते विनोद गुडदे पाटील. त्यांचा मुलगा आत्ता काँग्रेसच्या तिकिटावर तो लढतोय, प्रफुल्ल गुडदे. तर विनोद गुडदे पाटील हा ओबीसीचा आणि खास करून कुणबी चेहरा होता विदर्भातला. तर हे आता त्या पद्धतीचे चेहरा आता पण आहेत आणि त्या चेहऱ्यांना बघून म्हणजे आता ओबीसी मधला माळी हा मोठा एक गट आहे. त्यांचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत अविनाश ठाकरे, ते भाजपचे मोठे नेते आहेत इथले नागपूरचे आणि त्यांना पण हे पुढे करत असतात. बावनकुळे आहेत किंवा आता मधल्या काळामध्ये ते सावरकरांना तिकीट दिलं होतं, त्यांना आता नाही दिलंय, टेकचंद सावरकरांना. तर असे आणखी छोटे चेहरे आहेतच. मोठे चेहरे जरी तुम्हाला दिसत नसले किंवा मुंबईच्या पातळीवरती, मीडियाच्या पातळीवरती ते चेहरे नसतील, परंतु लोकसभा मतदारसंघ किंवा विधानसभा मतदारसंघामध्ये ते चेहरे तिथे प्रभावी असतात. म्हणजे वर्धेचं नाव आपण घेतलं की खासदार रामदास तळस, हे प्रभाव येतात त्यांच्या जिल्ह्यामध्ये. तर अशा पद्धतीचे चेहरे अकोल्यामध्ये आहे, चंद्रपुरामध्ये आहे, भंडाऱ्यात आहे. ह्याच चेहऱ्यांचा तर पराभव झाला ना. म्हणजे तुम्ही तडस यांचं नाव घेतलं किंवा मुनगंटीवार, हे मी यासाठी घेतलं नाही कारण त्यांना स्वतःच्याच मतदारसंघामध्ये सुद्धा लीड तसं नाही देता आलं. म्हणजे चंद्रपूरची जागा एक प्रकारे जबाबदारी त्यांच्यावर होती, ते स्वतःच उमेदवार होते, त्यांना नाही जिंकून आणता आली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा शेवटी सेटबॅक बसलेला आहे. त्यामुळे जर तो चेहरा तसा मान्य झाला असता तर कदाचित एक टफ कॉम्पिटिशन देता आली असती. पण तसं काही चित्र नाही मिळालं लोकसभेत पाहायला. नाही, तुम्ही थोडंसं याच्यामध्ये गल्लत होते आपली की भाजपचा पराभव होणे आणि ओबीसी चेहरे किंवा ओबीसीचा प्रभाव या नेत्यांचा, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. भाजपचा प्रभाव 2000 लोकसभेच्या 2024च्या इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये पराभव होण्याची कारणं वेगळी आहेत आणि यांना जी मान्यता आहे ओबीसी मतदारामध्ये, अजूनही ओबीसी मतदार हा भाजपपासून दूर गेला नाही. खास करून
विदर्भामधला तेली मतदार जो आहे तेली समाजाचा, तो भाजपला गेल्या 20-25 वर्षापासून हा सोबत आहे. म्हणजे बळवंतराव ढोबळेचं नाव घेतलं किंवा आणखी लोक होते इथे, प्रभाकरराव दटके होते इथे, चेहरा जे दटके आता मुलाला तिकीट मिळालं उमेदवार आहे त्यांचे वडील. तर हे चेहरे आधीपासून ओबीसी चेहरे आहेत आणि यांचा प्रभाव आहे. आणि भाजपशी हा ओबीसी मतदार जो तेली आहे किंवा माळी आहे, हा मतदार हा भाजपशी अटॅच आहे. म्हणजे भाजपचा पराभव झाला हा मी डीएमके तुम्ही जो म्हटलं म्हणजे दलित आहे, मुस्लिम आहे आणि कुणबी आहे, या फॅक्टर हा निर्णायक ठरलेला आहे या इलेक्शनमध्ये. आणि तोच फॅक्टर आता पण निर्णायक ठरणार आहे. म्हणजे ओबीसी काँग्रेसकडे वळले बा म्हणून किंवा भाजपपासून कमी झालेत. म्हणजे आता नागपुरामध्ये आपण विचार केला तर नितीन गडकरींना जी मतं 2019ला मिळाली होती आणि आता 2024ला मिळाली, यात फार फरक नाही आहे. त्यांचा लीड कमी झाला आहे हे मान्य आहे मला, की मागच्या 19मध्ये 2,20,000 होते, आता ते 1.5 लाखापर्यंत आलेलं आहे. लीड कमी झालेला आहे. मात्र ओबीसीचा मतदार हा भाजपासून दुरावला असं काही ते चित्र दिसत नाहीये. आणि अगदी शेवटचा मुद्दा तो म्हणजे की संविधानचा मुद्दा हा पुन्हा एकदा हाती घेताना आपल्याला काँग्रेस पाहायला मिळते. पण संविधानचा हा मुद्दा तसा टेक्निकली विधानसभेला लागू होत नाही. आम्ही काही भाजपच्या लोकांशी बोललो, अगदी संघाच्या लोकांशी सुद्धा बोललो. त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे, ते तात्पुरतं होतं, तेवढ्या पुरता होतं लोकसभेला, पण आता सगळ्यांचा तो समज जो आहे तो दूर झालेला आहे. सगळ्यांना प्रॅक्टिकली गोष्टी समजलेल्या आहेत. 4 महिन्यात असं काही झालेलं नाहीये. जो समज त्यांच्यामध्ये पेरण्यात आलेला होता की हे सरकार आलं तर संविधान बदलेल किंवा आपलं आरक्षण डोक्यात येईल, तर अशी कुठलीच कृती 4 महिन्यामध्ये मोदी सरकारकडनं झालेली नाहीये. त्यामुळे आता त्यांना या विधानसभेमध्ये हा विश्वास बसेल की भाजपला मत किंवा महायुतीला मत म्हणजे असं काही होणार नाहीये. आणि मुळात संविधान बदलाचा मुद्दा हा विधानसभेला लागूच नाहीये. यामुळे सुद्धा भाजप किंवा महायुती कुठेतरी आशावादी आहे की हे मतदार परत आपल्याकडे येतील असं वाटतं. मी सांगितलं मागाशी की लाडकी बहीण योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल किंवा आणखी योजना आहेत, घरकुल योजना आहे, यांचा प्रभाव हा आता लोकांमध्ये किती वाढतो त्याच्यावरती हे सर्व गणित समीकरणं ठरलेली आहेत. दलित मतदारांबद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल किंवा ओबीसी मतदाराबद्दल मी सांगितलं की ओबीसी मतदार हा तर भाजपासून दुरावलेलाच नाही आहे. आता कुणबी मतदार आहे, मुस्लिम मतदार आहे आणि दलित मतदार आहे, हे 3 फॅक्टर. पर्टिक्युलरली दलित मतदारांना आणि खास मला ते सांगायचं आहे की दलित मतदाराबद्दल सांगायचं आहे की बौद्धेतर मतदार जो आहे तो भाजपसोबत आहे. ते तुम्ही मान्य करून चाला की तो मतदार काँग्रेसपासनं म्हणजे त्याच्यापूर्वी 2014च्या आधी हा काँग्रेससोबत होता असं मान्य करूया आपण. परंतु 14च्या नंतर म्हणजे मोदींची जी लाट निर्माण झाली तेव्हापासनं दलितांमधला बौद्ध सोडून जो इतर मतदार आहे तो भाजपसोबत आहे. याच्यापूर्वी भाजपचे आमदार उत्तर नागपूरचे हे भंगी समाजाचे होते, अल्पसंख्याक आहे, परंतु त्यांनी आमदार म्हणून ते निवडून आले होते आणि ते तेव्हापासनं त्यांच्यासोबत आहेत. प्रभाव आता तुम्हाला असं वाटतं की बौद्ध मतदारामध्ये किती काय याचा हे होईल काय, तर मी सांगितलं की आता लोकसभेमध्ये जवळपास 15-16% काही मतं ते आता महायुतीला गेली होती. त्यात आपण आणखी 5% वाढ करूया किंवा आणखी 2-3% आणखी जास्त वाढ करूया, 20-22% जाईल असं मला वाटतं. परंतु 80% मतदार किंवा 75% मतदार हा किती डिवाइड होत होता, म्हणजे काँग्रेसला किती जातो, वंचित बहुजन आघाडीला किती जातो, बसपाला किती जातो, त्यांचे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना किती जातो, याचं डिवायडेशन किती होते याच्यावरती महायुतीचं सर्व गणित ठरलेलं आहे. हे जर डिवायडेशन करण्यामध्ये महायुती यशस्वी झाली तर महायुतीचे जे आता जे लोकसभेमध्ये जे चित्र आपल्याला दिसलं होतं तसं चित्र राहण्याची शक्यता कमी आहे. पूर्व आणि पश्चिम 2 भाग आहेत आपल्या विदर्भाचे. कुठे जास्त भाजपला स्कोप आहे असं तुम्हाला वाटतंय? पूर्व विदर्भामध्ये काँग्रेस ही आधीपासूनच प्रभावी राहिलेली आहे आणि पश्चिम विदर्भामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून हिंदुत्ववादी विचार तुम्ही भाजप म्हणू शकत नाही. म्हणजे शिवसेना पण होती, शिवसेनेचे तिकडे 3-4 खासदार होते पश्चिममध्ये, भाजपचा एकच खासदार होता. तर हिंदुत्ववादी विचाराशी निगडीत जो मतदार आहे त्याचा जो प्रभाव आहे तो पश्चिम विदर्भामध्ये आहे. आता सुद्धा ज्या निवडणूक जागा आहेत त्याच्यापैकी एक नागपूरची सोडली तर तिकडल्या 2 जागा आहेत, एक बुलढाण्याची जागा आहे, एक अकोल्याची जागा आहे, हे पश्चिम विदर्भातली आहे. आता विधानसभेत सुद्धा हे असं चित्र राहण्याची शक्यता जास्त आहे की पश्चिम विदर्भ जो आहे तो भाजपसोबत महायुतीसोबत राहील आणि पूर्व विदर्भामध्ये मी सांगितलं की डिवायडेशन कसं होतं त्यावरती महायुतीला यश मिळू शकतं इकडे. परंतु काँग्रेस किंवा काँग्रेस म्हणण्यापेक्षा
बौद्धांमधले जे दलित कार्यकर्ते आहेत, जे सामाजिक संघटनामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्या विविध राजकीय पक्षात काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांनी असं ठरवलं आहे की बा आपल्याला पुन्हा एकदा महायुती नको किंवा भाजपचा पराभव झाला पाहिजे असं जर त्यांनी ठरवलं, त्यांचा निर्णय झाला समजा, तर तो मग एक साईडला जाऊ शकतो. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला हे सगळे इन्साइट्स इथले दिलेत त्याबद्दल. तर आपल्याला बऱ्यापैकी एक साधारणतः कल्पना आलेली असेल की इथे विदर्भामधली काय नेमकी स्थिती आहे, दलित मतदार हा कशा पद्धतीने विचार करतोय, बौद्ध असेल किंवा बौद्धेतर असेल म्हणून. तुमची याबद्दलची काही स्वतःची निरीक्षण असतील, मतं असतील, खास करून तुम्ही या पट्ट्यातले असाल मतदार, तर तुमची प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. आणि असंच विधानसभा निवडणुकांचं ग्राउंड कव्हरेज पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन राकेश साळसकरसह मी अनुजा, मुंबई तक, नागपूर, दीक्षाभूमी.